जैसे जैसे चुनाव की तारीख नजदीक आ रही है वैसे ही प्रचार कार्य जोर पकड़ रहा है। उम्मीदवार जोरों पर अपने प्रचार कार्य में जुटे हुए हैं। ऐसे में कार्यकर्ताओं के प्रचंड उत्साह में प्रहार जनशक्ति पक्ष के उम्मीदवार एहतेशाम अली ने भद्रनाग के दर्शन लेते हुए भद्रावती शहर में भव्य पदयात्रा की और इस पदयात्रा के दौरान एहतेशाम अली ने भद्रावती वासियों से संवाद साधा। इसमें सीटीवी प्रतिनिधि हितेश राजन हिरे यहाँ मौजूद थे। इसमें हितेश राजन हिरे ने नागरिकों की प्रतिक्रिया जानी, तब उन्होंने क्या कहा, आइए देखते हैं हितेश राजन हिरे की इस विशेष रिपोर्ट में। निवडणुकीच्या प्रचाराला अत्यंत वेग आला असून प्रत्येक राजकीय पक्ष तसेच अपक्ष उमेदवारांच्या प्रचाराला एक प्रचाराने त्या ठिकाणी मुसंडी मारलेली आहे आणि त्याच्या अनुषंगाने नुकतंच त्या ठिकाणी प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार माननीय एहतेशामजी अली यांची नुकतीच त्या ठिकाणी रोड शो रॅली झाली आहे। त्या दरम्यान काही आमच्यासोबत भद्रावतीकर आहे, त्या भद्रावतीकरांची काय प्रतिक्रिया आपण जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत। मॅडम, काय सांगाल, या ठिकाणी नुकतीच रॅली संपन्न झाली आहे, एक भद्रावती शहरवासी म्हणून तुम्हाला काय वाटते? नमस्कार सर, भद्रावतीमध्ये विकास झाला म्हणते, तर जसा पाहिजे तसा विकास झाला नाही। 25 वर्षे शिवसेनेची तर सत्ता होती, तरी पण नाही का जे सत्तेधारी लोक आहेत त्यानं रोजगार काही आला नाही, युवा पिढीला काही काम हाताशी भेटलं नाही, निस्त्या दारूच्या भट्ट्या खोलत गेले आणि विकास झाला। हा जो मेन रोड आहे, हा रोड निस्ता केल्यानं काही विकास नाही होत सर। आज जनतेला काय पाहिजे, सुख सुविधा सर्व पाहिजे, नाल्या पाहिजे, रोड पाहिजे। 3 वेळेस गट्टू काढायचे लावायचे, हे काय येणं काही विकास होत नाही सर। विकासाचं धोरण नव्हे, हे विकासाचं धोरण नाही, हे फक्त त्यांचे जे ठेकेदार लोक आहे त्यांचे फोटो भरते, तर आमच्या म्हणजे जनतेसाठी 15 वर्ष या ठिकाणी अनिल धानोरकरजी होते, नगराध्यक्ष होते, त्यांचा काय विकास कशा प्रकारे झाला वाटते? विकास काहीच नाही झाला सर। तुम्हाला दिसत आहे भद्रावतीमध्ये काय विकास आहे? नवीन पिढी बेरोजगार झाली, आज कुठं दिसते तुम्हाला? पाणठेल्यामध्ये विकास केलाय म्हणतात, जगा म्हणजे देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये तुमच्या भद्रावतीचं विकासात नाव झालं असं ते म्हणतात। नाही झाला सर। आता इकडे आम्ही आता प्रचार करायसाठी अतिशम भैयाचा प्रचार करत आहोत आम्ही, तर आम्ही गल्लीमध्ये प्रचारासाठी जात आहोत, तर आम्हाला शिव्या देते सर। अतिशम भाऊचाच तुम्ही का प्रचार करताय नेमका? तुमच्या शहरात सुद्धा, तुमच्या तालुक्यातून सुद्धा 2 उमेदवार आहेत, कुटेमाटे सर आहेत, नगराध्यक्ष माजी अनिल धानोरकर सुद्धा आहे, मग तुम्ही बोर्याचा उमेदवार का निवडला? बरोबर आहे सर, तुमचं म्हणणं योग्य आहे, तुमचं बोलणं, पण आम्ही ह्याच्यासाठी निवडलं का आम्ही 25 वर्षापासून आज आम्हाला भद्रावतीमध्ये 30 ते 35 वर्ष झालं भद्रावतीमध्ये राहत आहो आम्ही आणि पाहत आहो काय अवस्था आहे काय नाही। आमचे स्वतःचे मुलं बेरोजगार झालेले आहे। कोरोना काळामध्ये दारू बंद केल्याच्या नंतर कचऱ्यासारखं भाजीपाल्यासारखं दारू विकत होते ह्या भद्रावतीमध्ये, आणि नवीन पिढी शिकलेली पोरं मुली जे युवा पिढी आहे पूर्ण दारूच्या आहारी गेले आणि त्यांच्यावर 5-6 केसेस लागल्या। 1 मिनिट सर, माझं पूर्ण बोलणं होऊ द्या। आणि जो श्रीमंताचा पोरगा होता तो बाकायदा सुटत होता आणि जो गरीबाचा पोरगा लालची पोटी जात होता। नेमकं यावेळेस तुमची काय भूमिका आहे? माझी भूमिका हेच आहे, अतिशाम भैयाला आम्ही समर्थन देणार आणि अतिशाम भैयाचाच विजय होणार। जय महाराष्ट्र, जय शिवाजी। या ठिकाणी परत आमच्यासोबत काय मॅडम, काय सांगाल, विकास झाला असं तुमच्या माजी नगराध्यक्ष सांगतात, झाला की नाही नेमका? इथे कुठचा विकास झालाय? साधा महिलांना काम करायसाठी एक कंपनी नाही। आज मी ग्रॅज्युएशन नाही, काम करावं लागेल तर कोण्या दुकानात नाही तर 4 घरचे भांडे घासावे लागणार। कोणची कंपनी आहे जी मला कामाला 8 तासाला ठेवते? आहे का भद्रावती ओरोड्यामध्ये अशी कोणची कंपनी? आज मी ग्रॅज्युएशन झालेली आहे, पण मला कोण्या दुकानातच काम पाहावं लागेल, नाही तर कोण्या घरचे भांडे धुवावे लागेल। आहे का अशी कंपनी? विकास फक्त रोड दुरुस्त केल्याने नाही होत। यावेळेस काय भूमिका असणार तुमची? आम्हाला देवाच्या कृपेने अतिशाम भाऊ सारखे उमेदवार लागले, आम्ही अतिशाम भाऊला फुल सपोर्ट देईन आणि महिला शक्ती दाखवणारच त्यांना। अतिशाम भैयाचा परत काही आमच्याशी महिला जोडलेल्या आहेत, सुशिक्षित महिला जोडलेल्या आहेत, त्यांची काय मॅडम काय सांगाल? नुकतंच आपण या ठिकाणी विद्यासन बुद्ध लेणी आहे, काय त्याच्या विकास संबंधात काय सांगाल? विकास झाला की काय नाही? काहीच विकास झालेला नाही आहे, असं येऊन बोलतात स्टेजवर आणि काहीच विकास करत नाही म्हणतात फक्त, आणि चालले जातात, फक्त बोलतात चालले जातात। यावेळेस नेमकी तुमची काय भूमिका असणार? आता भूमिका म्हणा, आम्ही भाऊला हे करणार, भाऊला सपोर्ट करणार, भाऊ चांगला व्यक्ती आहे, आम्ही त्यांनाच समोर नेणार।
या ठिकाणी बघू शकतोय की विकास म्हणजे रोड नाल्या बांधणेच हा विकास नव्हे, त्याच्यामुळे सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे अशी येथील महिलांची प्रतिक्रिया आहे. या ठिकाणी भद्रावती शहरातील हा भद्रनाग परिसर हा याच ठिकाणी माननीय ऐतेशाम भली यांची नुकतीच रोड शो रॅली झालेली आहे आणि त्या समर्थनात या भद्रावती शहरातील महिला त्या ठिकाणी एकवटल्या आहेत. भद्रावती शहरातील विद्यासन बुद्ध लेणी परिसर याच परिसरात परत आमच्याशी काही नागरिक महिला जोडलेल्या आहेत, त्यांची काय प्रतिक्रिया आपण जाणणार आहोत. भाऊ काय सांगाल? काय नाही, आगामी निवडणुकामध्ये सर्व चेहरे नवीन आहे भद्रावतीमध्ये ना. भद्रावतीमध्ये असं एक वातावरण निर्माण झालं आहे का घराणेशाही नष्ट करायची, एका घरामध्ये वारंवार पद नाही द्यायचं, नेहमी नवीन लोकांना चान्स द्यायचा, नवीन लोकांना संधी द्यायचा, नवीन लोकांची काय काम करण्याची इच्छा आहे हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे. जोपर्यंत आपण त्यांना निवडून देत नाही तोपर्यंत त्यांच्यातलं कार्यक्षमता माहीत पडणार नाही, क्षमता माहीत नाही पडत ना. भद्रावतीमध्ये अशी एक अवस्था आहे का लॉबी अलग आहे आणि काही अल्पसंख्याक समाज आहे त्यांच्या मताची किंमतच नाही आहे. नेमकं यावेळेस काय निर्णय घेणार? आता अल्पसंख्याक मतांचं असं म्हणणं आहे का आम्हाला काहीतरी भेटल तर आम्ही मत देऊ, पण जे लॉबी समाज आहे जसा काही विशेष वर्ग आहे, मी नाव नाही घेत हां, तो विशेष समाजाचं म्हणणं आहे का आमच्या समाजाचाच माणूस निवडून आला पाहिजे, पण ज्यांची लॉबी आहे ते 1-2च वर्ग आहे न, ज्यांची लॉबीच नाही आहे ते भरपूर समाज आहे. निमित्त कसला उमेदवार असा तुम्हाला वाटतं? आम्हाला असा उमेदवार पाहिजे का समानतेचा उमेदवार पाहिजे, म्हणजे आम्हाला लोकशाहीमध्ये जे अधिकार दिला आहे का समानता, भारतीय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा माझ्यासमोर आहे, त्यांचं म्युरल आहे. तर माझं असं म्हणणं आहे समान अधिकार पाहिजे या देशामध्ये. समान अधिकार याचा पहिला अर्थ समजा. हां, कोण उमेदवार असं तुम्हाला वाटते? उमेदवार सगळे सारखे आहे पण आम्हाला समान अधिकार देणार कोण? या ठिकाणी परत काही महिला जोडलेल्या आहेत. मॅडम काय सांगाल? आमचं म्हणणं आहे आम्ही विजासन बुद्धलेणी नगरीतल्या परिसरातला सवय, पण आमचं म्हणणं आहे का आपण नेहमी म्हणजे त्याच म्हणजे पहिलं निवडून येत होते त्यांनाच निवडून द्यायचं, मग नवीन एखादी उभार आला व्यक्ती नवीन माणसाला तर त्याला बी चान्स द्यायलाच पाहिजे. म्हणून आमचं म्हणणं एकच आहे का नवीन व्यक्तीलाच चान्स द्यायचा. कोण व्यक्ती असू शकते तो? कसं आम्ही तसं सांगू शकत नाही, पण नवीन व्यक्तीलाच आम्हाला चान्स द्यायचा आहे. या ठिकाणी परत काही महिला जोडले. बोला मॅडम. आणि आमच्या महिलांना रोजगार मिळाला पाहिजे आणि पुरुष वर्ग जे खाली आहे त्यांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत. काय समस्या आहे तुमच्या भद्रावतीतील नेमकी? म्हणजे आम्हाला बेरोजगारी, महिलांना उद्योग दिला पाहिजे काहीतरी, आणि पुरुष वर्ग जे खाली आहे ते शिक्षण करून त्यांना रोजगार मिळाला पाहिजे, आणि जे आहे आपल्या गावाचा विकास तो केला पाहिजे त्यांनी. या ठिकाणी बघू शकतोय की जो नवीन उमेदवार आहे त्यांना आम्ही चान्स देऊ, जे युवकांना महिलांना जे न्याय देणार अशा व्यक्तींना आम्ही या विधानसभेत निवडून पाठवणार अशी प्रतिक्रिया भद्रावती शहरातील महिलांनी पुरुषांनी या ठिकाणी व्यक्त केली आहे. या ठिकाणी मी हितेश राजनेरे, CTV न्यूज, वरोरा.